श्री श्रीपाद प्रभू व नरसावधानी वृत्तांत। नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत असाल, स्वस्थ असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे। श्रोते हो, आज मी आपणास एक कथा सांगणार आहे। आपणास माझी कथा आवडल्यास कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती। चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात। श्री नरसावधानी हे श्रीपादांचे आजोबाच लागत। त्यांचे नाते श्रीपादांबरोबर आजोबांचेच होते। श्री नरसावधानी आपल्या घरी खूप प्रमाणात माठाची भाजी लावत असत। ती फार रुचकर असे, पण ती भाजी ते सगळ्यांनाच देत नसत। भाजी देण्याच्या बदल्यात ज्यांच्याकडून काही मिळण्याची खात्री असेल अशांनाच ते घरी भाजी पाठवत असत। एकदा श्रीपादांनी त्यांच्या आईला माठाची भाजी करायला सांगितली व ती पण नरसावधानी आजोबांकडून आणूनच करायची असे त्याने आईला सांगितले। बापनार्यालू म्हणाले, बेटा श्रीपाद, तूच त्यांच्याकडे जाऊन भाजी मागून आण, मी तुला कडेवर घेऊन त्यांच्याकडे घेऊन जातो। पण त्यांनी जर भाजी दिली नाही तर पुन्हा त्या गोष्टीचा हट्ट करायचा नाही। श्रीपादांनी मान डोलावत होकार दिला। बापनाचार्य श्रीपादांना कडेवर घेऊन नरसावधानींकडे निघाले। रस्त्याने आजोबांच्या व नातवांच्या गप्पा चालू होत्या। हितोपदेश सुरू होता। मोठ्या लोकांचा मान ठेवावा, त्यांचा आदर करावा, लहानांनी त्यांचा आशीर्वाद घ्यावा। श्रीपाद त्यावर मान डोलावित होते। नरसावधानी बाहेरच्या ओट्यावर बसले होते। क्षौर कर्मासाठी न्हावी आला होता। नरसावधानीचे आपल्या शेंडीवर खूप प्रेम होते। त्यांची शेंडी खूप लांब होती। श्रीपादांनी नरसावधानींना जेव्हा नमस्कार केला ते चकितच झाले। तितक्यात श्रीपादांची नजर त्यांच्या शेंडीवर गेली आणि ती अचानक गळून पडली। ते पाहून सर्वच भांबावले। श्रीपाद आजोबांना म्हणाले, आजोबा, नरसांना आजोबांची शेंडी आपोआप गळून पडली आणि त्यात जर मी का त्यांना आत्ता माठाची भाजी मागितली तर त्यांना जास्तच वाईट वाटेल। त्यांचे दुःख कशाला वाढवायचे? चला आपण घरी जाऊयात। त्यानंतर श्रीपादांनी पुन्हा कधीच माठाची भाजी मागितली नाही। श्रीपादांच्या नमस्कारामुळेच हे सर्व घडले हे नरसावधानींना जाणवले। ते ध्यानात बसले असता त्यांच्यासारखीच एक आकृती त्यांच्या शरीरातून बाहेर पडली। तू कोण आहेस व तू कोठे निघालास? नरसावधानींनी त्या आकृतीला विचारले। तेव्हा ती आकृती सांगू लागली, मी तुझ्यातील पुण्यरूप छाया शरीर आहे। तू वेदपठन केलेस, स्वयंभू दत्ताची आराधना केलीस, पण साक्षात श्री दत्तच श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतरले असता त्यांचा तू अपमान केलास। तुझे तुझ्या शेंडीवर व माठभाजीवर जे प्रेम आहे त्या प्रेमाचा लक्षांश भाग प्रेम जरी श्रीपादांवर केले असतेस तर तुझा जन्म सार्थकी लागला असता। मोहाचा क्षय म्हणजेच मोक्ष, पण तू मोहपाशात बांधलेला आहेस। तू थोड्या दिवसात दरिद्री होशील। त्याचेच निवारण करण्यासाठी श्रीपादांनी तुला शाकदान मागितले होते। त्यांच्या पुढच्या अवतारात तू दरिद्री ब्राह्मण म्हणून जन्माला येशील। तेव्हाही तुझ्या घरी भाजीपाला लावशील। योग्य वेळ येताच मी तुझ्या शरीरात प्रवेश करेन। तेव्हा तुझ्या घरी येऊन प्रेमाने भाजी खातील व ते तुला ऐश्वर्य देतील। मी मात्र तुझ्यापासून निघून जात आहे। श्रीपादांनी तुला नमस्कार केला नव्हता तर तुझ्यातल्या पुण्यरूपाला त्यांनी त्यांच्यात विलीन व्हायची आज्ञा दिली होती। आता तुझ्यात फक्त पापपुरुष उरला आहे। तेव्हा तू आतापासून तुझे जीवन दयनीय झाले। त्यांची शक्ती गेल्यामुळे त्यांचे कुणीच ऐकेना। त्यात गावात महामारीची साथ पसरली। लोक मरू लागले। वैद्य म्हणाले, हे सर्व जलदोषामुळे आहे।
महामारीपासून रक्षा करावी म्हणून काही लोक बापन्नाऱ्यांकडे आले. 7 आटोक्यात आणण्यासाठी प्रार्थना करू लागले. बापन्नाचार्यांनी अंतर्दृष्टीने जाणले की वातावरणातील दूषित हवेमुळे साथ पसरली आहे. वैद्यांना ते पटेना. काही लोक ग्रामदेवतेची बळी वगैरे देऊन पूजा करू लागले. बापन्नाचार्यांचे म्हणणे असे की प्राणशक्तीची वृद्धी योग प्रक्रियेने व सात्विक आराधनेने पण होऊ शकते. सात्विक पद्धतीमुळे ग्रामदेवता प्रसन्न होईल. पण लोक ऐकायला तयार नव्हते. काही जण श्रीपादांकडे गेले. श्रीपादांनी ग्रामदेवतेस बळी न मागण्याची आज्ञा दिली. श्रीपादांच्या आज्ञेनुसार ग्रामदेवता समुद्रस्नानास निघून गेली व नंतर श्रीपाद म्हणाले, फक्त दुधाची खीर समर्पित केल्याने देखील ग्रामदेवतांचे कालिकारूप शांत होईल. ही दवंडी व्यंकय्या चांभाराने जशीच्या तशी पिटावी असे सांगितले. लोक व्यंकटय्याकडे गेले. तो मरणासन्न स्थितीत होता. श्रीपादांची आज्ञा ऐकताच तो क्षणभर बेशुद्ध पडला व दुसऱ्या क्षणी स्वस्थ होऊन त्याने ती दवंडी पिटवली. ही वार्ता साऱ्या गावभर पसरली. इकडे पाणी भरलेले पात्र समोर ठेवून बापन्नार्य विषजंतू संहाराचे मंत्र म्हणू लागले. वायुमंडलातून विषजंतू टपटप पाण्यात पडू लागले. काय आश्चर्य आहे नाही का? अशा प्रकारे वातावरणातला दूषितपणा जाऊन पिटिकापूर गाव महामारीच्या तडाख्यातून वाचले. श्रीपादांचा वाढदिवस गणेश चतुर्थीला असल्यामुळे राजशर्मा पत्नीसह बापन्नार्यांकडे गेले. बापन्नार्य श्रीपादांचे पादपदम निरखण्याचा प्रयत्न करीत होते. शुभलक्षण दिसण्यासारखी वाटत, पण लगेच त्यांचे पाय विजेसारखे लखलखू लागत. त्यामुळे शुभलक्षणे नीट स्पष्ट दिसली नाहीत. दुसऱ्या दिवशी पहाटे तांदूळ कुटल्यानंतर उडालेल्या कोंड्यात बापन्नार्यांना दिव्य मुद्रा दिसल्या. तेव्हा ते मुलीला म्हणाले, बेटा इकडे ये. यावरून कोण गेले? तेव्हा सुमती माता म्हणाली, दुसरे कोण, तुमचा लाडका नातू. पण त्या पादमुद्रा 16 वर्षाच्या युवकाच्या वाटत होत्या. आजोबा नातवाला मांडीवर घेऊन बसले असता सर्व शुभलक्षणे स्पष्ट दिसली आणि ती दत्तावताराची सूचक होती. आजोबांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत श्रीपाद म्हणाले, आजोबा तुम्ही श्रीशैल क्षेत्रामध्ये मल्लिकार्जुन शिवलिंगामध्ये सूर्यमंडलांतर्गत शक्तीचा शक्तिपात केलात, त्याचवेळी गोकर्णातील महाबळेश्वरात व पादगयेतील स्वयंभू दत्तात ती शक्ती एकवटली. मी चिरंजीव असावे असे तुम्हाला वाटते. तुमच्या इच्छेप्रमाणे सर्व खरे ठरेल. नृसिंह सरस्वती म्हणून अवतरल्यावर श्री शैल कर्दळीवनात 300 वर्ष तप करून प्रज्ञापूरला स्वामी समर्थ म्हणून राहिल्यानंतर मल्लिकार्जुन शिवलिंगात मी विलीन होणार आहे. श्रीपादांचा पहिला वाढदिवस आजोबांकडे थाटात संपन्न झाला. पिटिकापुरात त्या दिवशी एक विचित्र घटना घडली. नरसावधानी व पुजारी काही लोक देवळात दर्शनासाठी गेले तेव्हा स्वयंभू दत्त मूर्ती नव्हती. एक तांत्रिक नरसावधानींनी मूर्ती गायब केली असं म्हणत होता. मूर्ती शोधण्यासाठी लोक नरसावधानींचे घर खोदू लागले. तेथे मनुष्याची कवटी व क्षुद्रविद्येच्या वस्तू सापडल्या. मूर्तीच्या बाबतीत निर्दोष असला तरी क्षुद्रविद्येचा उपासक होता हे नरसावधानींची कळले. नरसावधानींची प्रकृती दिवसेंदिवस बिघडू लागली. त्यांच्याकडे एक दूध आटलेली गाय होती. तिला नरसावधानी शेतीच्या कामासाठी वापरत असत. तिला ते पोटभर चारा देखील खायला देत नसत. एकदा एका तांत्रिकाने त्या गायीवर क्षुद्र शक्ती टाकण्याचा प्रयोग केला. इकडे श्रीपाद वडिलांपाशी आले व म्हणाले, मला नरसांना आजोबांकडे घेऊन चला असा हट्ट करीत होते. श्रीपादाने घेऊन राजशर्मा नरसावधानींकडे आले. तेव्हा नरसावधानींची गाय बाहेर आली. श्रीपाद वडिलांच्या कडेवरून खाली उतरले तेव्हा त्या गायीने श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घातल्या व प्राण सोडले. नेमके त्याच दिवशी नरसावधानींच्या आईचे श्राद्ध होते. ब्राह्मण जेवणे झाली होती. घरच्यांची जेवणे व्हायची होती.
गायीने ते सर्व अन्न खाऊन टाकले व पेरलेली भाजी तुडवू लागली. गाय मेली याचा गावातले लोक विचित्र अर्थ काढू लागले. कुणी म्हणाले श्राद्धाच्या जेवणात विष असेल. ब्राह्मण भाग्यवान म्हणून ते वाचले. गाय मात्र अन्न खाऊन मेली. नरसावधानींनी त्या गोहत्या केली ते ऐकून त्यांना खूप वाईट वाटले. श्रीपादांना प्रदक्षिणा करून गायीने प्राण सोडले. हे पाहून नरसावधानींची खात्री पटली की श्रीपादांमध्ये काहीतरी दैवी अंश आहे. राजशर्मा आयुर्वेद जाणत असल्यामुळे ते नरसावधानींवर उपचार करीत होते. पण औषधाला गुण न येताच नरसावधानी वारले. कुणी म्हणत तांत्रिक प्रयोगाने गेले तर कुणी म्हणत गोहत्या पातकाने नरसावधानी गेले. नरसावधानींच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली. राजशर्मा व बापन्नाचार्य त्यांच्या कुटुंबियांसाठी विचारविनिमय करीत होते. तेव्हा नरसावधानींची पत्नी श्रीपादांचा हात धरून म्हणाली, बेटा, बोटभर हळदी कुंकवासाठी कितीही दूर हळदी कुंकवाचा सोहळा असला तरी मी तेथे जात असे. तू खरेच जर दत्तप्रभू असशील तर नरसन्ना आजोबांना वाचवणे तुला अशक्य आहे का, असे म्हणून ती विलाप करू लागली. कोमल हृदयी श्रीपादांनी आपल्या दिव्य हाताने तिचे अश्रू पुसले. अंत्ययात्रा सुरू झाली. राजशर्मा, श्रीपाद, बापन्नार्यही बरोबर होते. दहन संस्कारासाठी स्मशानात आले. नरसावधानींचा मोठा मुलगा चितेला अग्नी देत होता. इतक्यात श्रीपादांच्या नयनातून 2 अश्रू ओघळले. तेव्हा गंभीर स्वरात श्रीपाद म्हणाले, अरे, मेलेल्या बापाला अग्नी देणारा मुलगा पाहिला, पण जिवंत बापाला अग्नी देणारा मुलगा पाहिलेला नव्हता. सारे दिग्मूढ होऊन बघू लागले. श्रीपादांनी नरसावधानींच्या भ्रूमध्यावर अंगठा दाबला व पुन्हा आपल्या भ्रूमध्यावर टेकवला. आणि काय आश्चर्य, नरसावधानींच्या शरीरात चैतन्य खेळू लागले. अंत्ययात्रा शोभायात्रेत बदलली व सर्व लोक आनंदाने परतले. श्रीपादांनी भ्रूमध्यामध्ये स्पर्श केल्याने नरसावधानींना भूतभविष्याचे ज्ञान होऊ लागले. नरसावधानींची आटलेली गाय ही त्यांची आई होती. त्या दोघींनी त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या म्हातारपणी नीट न वागवल्यामुळे त्यांना असा जन्म मिळाला होता. तात्पर्य. श्रोते हो, या कथेत श्रीपाद प्रभूंनी प्रत्यक्ष चितेवरील नरसावधानींना आपल्या अगाध लीलेने जिवंत केले. गायीला उत्तम गती दिली. समुद्रातील दीपस्तंभाप्रमाणे सद्गुरू आपल्या भक्तांना दिशा देण्याचे व त्यांचे भवितव्य सुंदर व उज्ज्वल बनवून त्यांना मोक्षप्राप्ती देतात. अशा सद्गुरूंना आपणा सर्वांना चांगल्या प्रकारे आपली जीवननौका पार करण्याची प्रार्थना आपण सर्वांनी करूया. श्रोते हो, आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा. श्रोते हो, आपण माझ्या कथा मनापासून ऐकता त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो.